To you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. आणि प्रभू येशूच्या महान सामर्थ्य नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. Hope you are happy and you are okay. आणि आशा करतो आपण सुस्थितीत व आनंदी असाल. And then we assure you that we pray for you daily. आणि मला तुम्हाला खात्री करून द्यायची आहे की आम्ही आपल्यासाठी रोज प्रार्थना करतो. And then we with our ashram children, we all together pray for you in our fasting prayers. We remember you in our fasting prayers. आणि मी आमच्या आश्रमातले लेकरं आम्ही सर्व तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत असतो. The Lord's hand is definitely upon you. आणि परमेश्वराचा हात निश्चित तुम्हावर आहे. You may be going through a tough situation. एखाद वेळेस तुम्ही त्या कठीण समयातून जात असाल. You may not be understanding why I am going through this situation. एखाद वेळेस तुम्हाला कळणार नाही की मी या समस्येतून का जातोय. But God has a purpose and He will make everything blessing for your life. परमेश्वराचा एक उद्देश आहे आणि तुमच्या जीवनासाठी तो निश्चित आशीर्वादित तो करेल. He is going to make you as a blessing for many people. आणि तो तुम्हाला अनेक लोकांसाठी आशीर्वाद असा बनवेल. As we hear the word of God, let us listen to the word of God with the expectation that God is going to visit each of us. आणि जेव्हा देवाच्या वचनाकडे आपण जात आहोत एका अपेक्षेने आपण देवाचं वचन ऐकूया जेणेकरून परमेश्वर येऊन आपली भेट घेईल. And God is going to change our situation. आणि परमेश्वर आपली परिस्थिती बदलेल. In any situation, we may think, oh, there may not be solution for this. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये एखाद वेळेस आपल्याला असं वाटत असेल की मी एखाद वेळेस याच्यावर एखादा पर्याय पण नाहीये. But God has a solution for you. पण परमेश्वराकडे आज तुमच्यासाठी तो पर्याय आहे. Your financial problems also will be solved by His mighty power. आणि त्याच्या महान सामर्थ्याद्वारे तुमच्या आर्थिक अडचणी सुद्धा सुटतील. He is going to give you a good and better health. आणि तो तुम्हाला उत्तम आणि अधिक चांगलं आरोग्य देईल. He is going to give you wonderful way of life and a peaceful way of life. आणि तो तुम्हाला एक उत्कृष्ट जीवनाचा मार्ग एक शांतीने भरलेला जीवनाचा मार्ग देईल. As we hear the word of God, आणि ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकत आहोत let us hear with the spirit of prayer. आणि प्रार्थनेच्या अंतःकरणाने आपण आज ते वचन ऐकूया. Let us commit ourselves into the hands of God and say, Lord, speak to me. आणि परमेश्वराच्या हातामध्ये आपण पडूया आणि त्याला विनंती करूया की प्रभू तू माझ्या संगती बोल. And He is going to touch you and He is going to give you mighty healing. आणि तो तुम्हाला स्पर्श करेल आणि त्याच्या महान आरोग्याने तुम्हाला तो You भरेल. are going to see His great deliverance in your life. तो तुमच्या जीवनामध्ये एक महान सुटकेला तुम्ही पाहाल. And you will see definitely the hand of the Lord moving for your life and you will see a great change. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाच्या महान हाताला तुम्ही कार्य करताना बघा आणि एक मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये घडेल. Let's read from the book of Joshua. आणि यहोशुवाच्या पुस्तकातून आपण वाचणार आहोत. And then let's read from 2nd chapter. त्याच्या दुसऱ्या अध्यायामधून आपण वाचूया. And then verse 11. त्याचं 11 वचन. It says, as soon as we had heard these things, our hearts did melt, neither did they remain any more courage in any man because of you. For the Lord your God, He is God in heaven above and on earth beneath. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तुमच्यामुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हा वर आकाशात व खाली पृथ्वीवर देव आहे. Beloved, because of corona, because of this pandemic, everybody melted before. आणि आपण पाहतो की या महामारीमुळे कोरोनामुळे प्रत्येक जण आज एक हळवं झालेला आहे. Their hearts have become shattered down and there is no real courage in them. आणि आपण बघतो की त्यांची मन त्या ठिकाणी दुःखित झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं धैर्य उरलेलं नाहीये. That's why this verse says, our hearts did melt, neither did there remain any more courage in any man.
आणि हेच वचन हे या ठिकाणी सांगतं की हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. So, the courage itself left from everyone. आणि आपण पाहतो धैर्य जे आहे हे प्रत्येकाच्या अंतःकरणातून निघून गेलेलं होतं. And it says our hearts were melt. आणि त्यांनी इथं म्हटलेलं आहे की आमच्या काळजाचं पाणी पाणी झालंय. And they did not remain any more courage in any man. आणि आपण बघतो की कुठल्या मनुष्यामध्ये ते धैर्य सुद्धा आता उरलेलं नव्हतं. Beloved, is it our situation today? प्रियांनो, आज हीच आपली स्थिती आहे का? What shall we do then? मग आपण नेमकं काय करावं? There are at least 3 things we can glean from the scripture portion. आणि या वचनातून कमीत कमी 3 गोष्टी आपण बघू शकतो. Here we read about Rahab. आणि या ठिकाणी आपण राहाबेबद्दल वाचतो. Rahab also was one of the citizen of Jericho. आणि राहाब सुद्धा यरीहो शहराची एक नागरिक होती. Jericho was a mighty superpower those days. आणि त्या काळामध्ये एक सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून यरीहोला ओळखलं जायचं. They had superpower, they had chariots, they had fiery chariots, they had good army, they had everything. आणि त्यांच्याकडे सैन्य होतं, त्यांच्याकडे रथ होते, त्यांच्याकडे अग्निरथ होते आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा होत्या. But news reached them. पण एक बातमी त्यांच्याकडे गेली. What was the news? काय होती ती बातमी? News about the hand of the Lord. आणि एक बातमी अशी होती की परमेश्वराचा हात त्या ठिकाणी आहे. News was that God performed miracles on the way as he was leading Israel from Egypt to the Canaan. आणि आपण पाहतो की परमेश्वर इस्रायलाला मिस्र देशातून कनानापर्यंत घेऊन जाताना महान चमत्कार घडवत होता. What was that? काय होते ते? Verse 10 says, 10वं वचन म्हणतं, For we have heard how the Lord dried up the waters of the Red Sea for you. कारण तुम्ही मिस्र देशातून आला तेव्हा तुम्हा पुढे परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी आटविले. Wonderful. Red Sea was a big problem, and then God divided Red Sea and made Israel to walk in the dry land. आणि आपण पाहतो की तो तांबडा समुद्र एक मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं आणि परमेश्वराने त्या ठिकाणी तो तांबडा समुद्र बघून कोरड्या भूमीतून इस्रायल लोकांना पलीकडे नेलं. And then there were also 2 superpowers there. आणि आपण त्या ठिकाणी आणखीन 2 महासत्ता पाहतो. And what did you unto the 2 kings of the Amorites that were on the other side of Jordan, Sihon and Og? There are 2 kings called Sihon and Og, and both were very powerful, but they have conquered even the powerful kings. आणि पुढे वचन म्हणतं की आणि यादेने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही संहार केला. 2 राज्याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. Sihon and Og are superpowers there, but it says whom ye utterly destroyed. आणि सिहोन व ओग हे त्या काळामध्ये एक मोठ्या महासत्ता होता, पण त्या ठिकाणी आपण वचन वाचतो की त्यांचाही त्या ठिकाणी संहार झाला. Utterly destroyed. Nothing was left over. आणि पूर्णपणे त्यांचा विध्वंस झाला, त्याच्यामध्ये काहीच असं उरलं नाही. Israel was a tiny nation. आणि आपण पाहतो इस्रायल हे फार छोटा देश आहे. We can't call them as a nation. Maybe 12 tribes put together and all the family, friends and then relatives moving together from Egypt to Canaan. एका दिवस आपण राष्ट्र हे त्यांना म्हणणार नाही, कारण 12 ते गोत्र होते आणि 12 गोत्रामध्ये त्यांचे नातेवाईक आणि मुलं बाळ सगळे म्हणून एक परिवार म्हणून त्या ठिकाणी ते पुढे चालले होते. And then they were moving from place to place. आणि जागा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पुढे जात होते. But what happened? पण काय झालं? They have seen all the nations who were worshipping the idols. They have seen this tiny nation. आणि सर्व जे राष्ट्र जे मूर्ती पूजा करत होते त्यांनी या छोट्याशा राष्ट्राकडे बघितलं. And then what happened? आणि काय झालं? They have seen the hand of God with that tiny nation. आणि त्या छोट्याशा राष्ट्राबरोबर त्यांनी परमेश्वराचा हात बघितला. Small nation. लहान असं देश. Are you small today? आज तुम्ही लहान आहात का? Are you small? Do you think you are small today? तुम्ही लहान आहात का? आज तुम्हाला वाटतं का मी लहान आहे? Do you think you are poor today? आणि तुम्हाला असं वाटतं की मी गरीब असं आहे? Do you think you don't have strength and you don't have anything to
move forward? आणि तुम्हाला आज हे वाटतं का की माझ्यामध्ये काही त्राण नाही आणि माझ्यामध्ये शक्ती नाही की मी पुढं वाढावं? Do you think you don't have enough finances to move on? आणि तुम्हाला आज हे वाटतं का की माझ्याकडे पुष्कळचा पैसा नाही की मी जेणेकरून पुढच्या गोष्टी कराव्या? One thing is true. एक गोष्ट सत्य आहे, The true God, खरा देव, the King of Kings, राजांचा राजा, the Lord of Lords प्रभूंचा प्रभू is with you, तो तुमच्या बरोबर आहे, is with us. तो आपल्या बरोबर आहे, He is moving us, He is leading us. तो आपल्याला चालवत आहे, तो आपल्याला वाढवत आहे. In any situation, He will not let you down. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो तुम्हाला खाली पडू देणार नाही. Man may leave us, आणि एखाद्या वेळेस लोक आपल्याला सोडून जातात, our friends may leave us, आपले मित्र आपल्याला सोडून our जातात, own people may leave us, आपले स्वतःचे लोक आपल्याला सोडून but जातात, living God will be always with us. पण जिवंत देव सदा सर्व काळ आपल्या सोबत आहे. If you weep in a secret place, आणि जर तुम्ही एकांत स्थळी जाऊन रडत असाल, as Jeremiah says, I wept in secret places for these people. जसा यिर्मया म्हणतो की या लोकांसाठी गुप्तस्थळी जाऊन मी रडतो. You know, when you weep in secret places, आणि ज्यावेळेस तुम्ही जाऊन त्या गुप्तस्थळी जाऊन रडता, you may not see God is seeing you, but God is definitely seeing. आणि एखादं तुम्हाला असं वाटेल की परमेश्वर मला बघत नाही, पण परमेश्वर त्या ठिकाणी हे तुम्हाला पाहतो. Every teardrop is collected in the bottle of God in heaven. आणि स्वर्गामध्ये त्या ठिकाणी परमेश्वरासमोर तुमचा प्रत्येक अश्रू गोळा करण्यात येतो. He will definitely give reward to every tear which you shed today. आणि आज जो प्रत्येक अश्रू तुम्ही गाळलेला आहे, त्या प्रत्येक अश्रूबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी एक पारितोषिक आहे. Are you broken-hearted? आज तुमचं मन तुटलेलं आहे. Are you a person who is seeing that situation and completely lost the confidence? आणि तुम्ही ही परिस्थिती बघून पूर्णपणे आपला आत्मविश्वास गमावलेले असे आहात का? You know, in this verse, all the people, their hearts were melt and they lost their courage. आणि आपण या वचनामध्ये बघतो की ज्यावेळेस लोकांनी ही बातमी ऐकली, त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं, त्यांच्यामधून धैर्य निघून गेलं. Here this woman, आणि ह्या ठिकाणी ही स्त्री आपण पाहतो, maybe a insignificant woman, आणि आपण पाहतो की ती योग्य अशा चरित्राची नव्हती, but became very significant because of her faith. पण तिच्या विश्वासाद्वारे ती योग्य अशी ठरली. Why? का? She is saying, for the Lord your God, He is God in heaven above and in earth beneath. कारण ती म्हणाली कारण तुमचा देव परमेश्वर हा वर आकाशात व खाली पृथ्वीवर देव आहे. Oh, so what is she doing? She is not looking at any human being, any army, any power. आणि ती काय करते? ती कुठल्या मनुष्याकडे किंवा कुठल्या सैन्याकडे या ठिकाणी बघत नाहीये. And then she is also not looking at their own king, आणि ती स्वतःच्या राजाकडे सुद्धा पाहत नाही, their own army. तिच्या स्वतःच्या सैन्याकडे पाहत नाहीये. She knows that their own army is a very powerful army. तिला माहिती होतं की त्यांचं जे सैन्य होतं हे फार बलवान असं सैन्य होतं. But she didn't look at what she has. जे तिच्याकडे होतं तिने त्याच्याकडे पाहिलं नाही. She looked at the Lord Almighty. पण तिने त्या महान सामर्थ्य देवाकडे पाहिलं. She is saying, you are God, Lord God, who is above in heaven and He is also in the beneath on the earth. आणि ती म्हणते की तुमचा देव परमेश्वर हा वर आकाशात व खाली पृथ्वीवर देव आहे. What a faith she has. आणि काय तिचा विश्वास असा आहे. What a faith she is expressing here. आणि किती विश्वास या ठिकाणी ती दाखवत आहे. She is wonderful and her life is wonderful here. आणि तिचं जीवन या ठिकाणी किती छान या ठिकाणी ती दाखवत आहे. Insignificant life. आणि बरोबर नसलेलं जीवन, But it was made significant for God's glory. पण देवाच्या गौरवासाठी ते योग्य बनवण्यात आलं. Do you feel you are insignificant? आज तुम्हाला असं वाटतं का की मी योग्यतेचा नाही? The Lord is standing with you. परमेश्वर तुमच्या बरोबर उभा आहे. He is going to make you significant for His glory. त्याच्या गौरवासाठी तो तुम्हाला त्या योग्यतेचा बनवेल. Your situation may tremble you. आणि एखादी तुमची परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी हादरून सोडत असेल. Your situation may melt you. एखाद्या वेळेस तुमची परिस्थिती तुमचं हृदय पिळवून टाकत असेल. Don't look at situation. त्या परिस्थितीकडे पाहू नका. Here Rahab is not looking at situation. या ठिकाणी राहाब त्या परिस्थितीकडे पाहत नाही, She is looking at the living God. पण ती त्या जिवंत परमेश्वराकडे पाहते. And she is also
hiding these two men who came as spies to their land. आणि तिच्या घरी जे जे दोन हेर आलेले आहेत त्यांनाही ती लपवत आहे. Because of her faith, तिच्या विश्वासामुळे she is taking a risk here. तिने एक त्या ठिकाणी एक रिस्क घेतलेली आहे. She can lose her life because the king and king's army can come and kill her within a minute. आणि तिने स्वतःच्या जीवाची पण पर्वा या ठिकाणी केली नाही, कारण कधीही जर राजाला किंवा त्यांच्या सैन्याला कळालं असतं तर त्यांनी येऊन तिला मारून टाकलं असतं. But our faith is firm in the living God, and then her faith is also firm that in the future the Lord is going to take and then change the situation. आणि तिचा विश्वास जो आहे हा जिवंत देवावर स्थिरावलेला आहे आणि तिला हे विश्वास होता की भविष्यामध्ये हाच देव माझी सुटका माझी सोडवणूक करेल. And then she is requesting those two men, if you come to when you come to this land, please help us to be saved from and do not kill us, and then save me, my fatherhold, and then my mother, my sisters and brother, everyone. आणि त्या दोन हेरांना या ठिकाणी ती म्हणते की ज्यावेळेस तुम्ही परत याल मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझे वडील, माझे कुटुंब, माझ्या परिवाराचं तुम्ही संरक्षण करा, आम्हाला तुम्ही वाचवा. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Beloved, in our life situation, प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये tough and rough situations, कठीण आणि भरलेलं जीवन, let us look unto God, परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. a wonderful God, तर महान परमेश्वराकडे, a God who will pierce into your situation, जो परमेश्वर तुमच्या परिस्थितीला छेदून पुढे जाणार a आहे. God who will change your situation, तो परमेश्वर जो तुमची परिस्थिती बदलतो, a God who will change your condition. जो परमेश्वर तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकतो. So need not to be trembling, need not to be melted down. आणि म्हणून घाबरण्याची गरज नाही, कोणत्या प्रकारच्या तुमच्या हृदयाला त्या ठिकाणी नरम पडून देण्याची गरज नाही, Need not to lose your courage. आणि तुमचं धैर्य गमावण्याची गरज नाही. Why? का? Here there is a sign there. एक चिन्ह या ठिकाणी आपण पाहतो In 15th 15व्या verse, वचनामध्ये, as she is leaving both, allowing those soldiers down from the window. आणि आपण पाहतो की या दोन हेरांना ज्यावेळेस तिच्या घरातून खिडकीतून तिने खाली सोडलं, What is happening? काय होतंय? 15th verse. 15 वचन, Then she left them down by a cord through the window. तेव्हा तिने त्या खिडकीतून दोराने नगराबाहेर उतरविले. And for her house was upon town wall, and she dwelt upon the wall. कारण तिचे घर गाव कुसास लागून होते, तेथे ती राहत असे. Where was Rahab? राहाब कुठे होती? Rahab was neither in the city nor outside the city. राहाब शहरामध्येही राहत नव्हती, शहराच्या बाहेरही राहत नव्हती. Where is she? मग ती कुठे होती? Her house is on the tower. तिचं जे घर होतं ते वेशीच्या मध्ये होतं. She is on the top of the tower. आणि ती त्या वेशीच्या वरती राहत होती. And then her house is on the top of the tower. आणि तिचं घर त्या वेशीला लागून वरती असं होतं. 15th verse again it says, then she let down them by a cord through the window. आणि 15 वचन म्हणतं, तेव्हा तिने त्या खिडकीतून दोराने नगराबाहेर उतरविले. For her house was upon the town wall, and she dwelt upon the wall. कारण तिचे घर गाव कुसास लागून होते, तेथे ती राहत असे. No, her life was not acceptable life in the society. आणि तिचं जीवन जर आपण बघितलं तर समाजामध्ये स्वीकारण्यायोग्य जीवन तिचं नव्हतं. She was a prostitute. कारण ती एक वेश्या होती. So the whole society would have seen her in a different angle. आणि एखाद्या वेळेस संपूर्ण समाज तिच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहत असेल. When you have colorful glasses, you will see the world with that color. आणि ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या रंगाचा चष्मा घालतो त्या रंगाप्रमाणे जग आपल्याला दिसतं. This here also this Rahab's life is terrible and then not acceptable to society. आणि या ठिकाणी राहावेचं जीवनही आपण पाहतो की समाजाला पटण्यासारखं ते जीवन नव्हतं. So she
cannot live in the society. आणि म्हणून त्या समाजामध्ये ती राहत नव्हती. She cannot live outside the society also because she has to survive. आणि तिला जिवंत तर राहायचंय, त्या कारणामुळे ती समाजाच्या बाहेरही राहू शकत नव्हती. So she is right on the wall. आणि म्हणून त्या भिंतीमध्ये, त्या वेशीमध्ये ती राहत असे. Beloved, प्रियांनो, we are in the world, या जगामध्ये आपण आहोत, but पण we are not of the world. या जगाचे आपण नाही. So we need to live a life which is acceptable to God. म्हणून एक जीवन आपल्याला असं जगायचं आहे जे देव त्याला स्वीकारेल. So she is living a life which is acceptable to God. आणि म्हणून एक जीवन या ठिकाणी ती जगती जे देवाच्या दृष्टीने स्वीकारण्याजोगे आहे. Because of her faith, she is living a life which is acceptable to God. तिच्या विश्वासाद्वारे एक जीवन ती जगत आहे जे देवाने स्वीकारलेलं आहे. And then she didn't fear the king and the army and the local Canaanite gods. आणि तिने त्या ठिकाणी त्या राजाला किंवा त्या सैन्याला ती घाबरली नाही, किंवा त्या ठिकाणी त्या कनान प्रदेशातल्या देवांनाही ती घाबरली नाही. You know, Canaanite gods were there, many gods were there, and they were all worshipping those gods, saying they are our gods. आणि कनानामध्ये कितीतरी प्रकारचे देव होते आणि त्यांची ते पूजा अर्चा करत असत आणि म्हणत असत की हे आमचे देव आहेत. In the situation of discouragement, in the situation of hearts melted down, in the situation of courage left over, she is choosing the real God. आणि अशा परिस्थितीमध्ये की जिथे धैर्य उरलेलं नाहीये, ज्या ठिकाणी लोकांच्या काळजाचं पाणी झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये ती जिवंत देवाचा धावा करत आहे. Whatever the situation may be yours, आज तुमची परिस्थिती कशीही असो, do we choose the real God? आज आपण त्या खऱ्या देवाला स्वीकारतो का? A God who did everything for us. ज्या देवाने आपल्यासाठी सगळं काही केलं. It says in Romans 8th chapter, आणि रोमकरासपत्र 8व्या अध्यायात म्हटलंय, verse 31, त्याचं 31व्या वचनात, if God be for us, who can be against us? परमेश्वर आपल्याला अनुकूल आहे तर आपला विरोधी कोण? Then verse 32 says, आणि 32वं वचन the म्हणतं, God who did not spare his son and gave his only begotten son, will he not give us the worldly things? आणि ज्या देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला न राखून ठेवता आपल्याकरिता दिले, तो या जगातल्या गोष्टी आपल्याला देणार नाही का? He will definitely give तो us. निश्चित आपल्याला देईल. So what we have to do? मग आपल्याला काय We करायचंय? have to do is have faith. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला विश्वास ठेवायचा. That's why this woman in Joshua, the book of Joshua, आणि या यहोशवाच्या पुस्तकात असलेली ही जी स्त्री आहे, in spite of the whole conducive and different situation, आणि या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा she is penetratingly accepting and then receiving the Lord and clinging onto the Lord. ती धैर्याने पुढे जात आहे आणि देवाचा स्वीकार करून त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. Let what may come, she says, आणि ती म्हणते काहीही येऊ दे, and I will live for Christ. मी ख्रिस्तासाठी जगेल. Let me live for Christ. मला ख्रिस्तासाठी Let जगायचंय. me live for the living God. मला त्या जिवंत देवासाठी जगायचंय. Today, what is our decision? आज आपला निर्णय काय आहे? Whatever the situation may be in your life, तुमच्या जीवनामध्ये आज काहीही परिस्थिती असो, can we say, Lord, here am I. देवाला आपण हे म्हणतो का, प्रभू मी इथे आहे, Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू, Use me, Lord. मला वापर प्रभू, Glorify your name, तुझ्या Lord. नावाचं गौरव करून घे, Have thine own way, तुझ्या Lord. मार्गामध्ये मला चालव, And help me to live as a child of yours. आणि प्रभू तुझं लेकरू म्हणून प्रभू पुढे चालण्यासाठी मला मदत कर. In the whole situation, Lord, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू, whole world is full of fear. संपूर्ण जग आज भीतीने भरलेलं They आहे have melted down, Lord. आणि त्यांच्या अंतःकरणात विरघळून गेलेले आहे. And then they do not know what to do in this terrific situation. आणि या परिस्थितीमध्ये त्यांना समजत नाही की आज काय केलं गेलं पाहिजे. In the difficult corona, and then dead bodies everywhere. We hear about death everywhere. Every day we hear about death. आणि या कोरोनामुळे आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आज लोक मरत आहेत आणि मरण प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. So, Lord, so we fall into your hand. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. So, as Rahab said, we need to say to the Lord, आणि जसं आज राहाबेने केलं तसंच आपल्यालाही करण्याची गरज आहे. here am I, Lord. प्रभू मी इथे आहे. What we are doing आज आपण काय करतो? in our ashram, आमच्या आश्रम मध्ये we are
with the children, we all come together. आमच्या लेकरांसोबत आम्ही सर्वजण एकत्र. Morning devotion by 6:30 is the devotion which will go with the real spirit and truth. आणि 6 ते 6:30 सकाळी रोज डिवोशन देवाची आराधना होते त्या ठिकाणी खऱ्या देवाच्या आत्म्याद्वारे. It goes up to 7:30 sometimes. आणि कधी कधी ते 7-7:30 पर्यंत पण चालतं. Then we also have noon prayer. 12 o'clock we gather together and pray together. आणि आपण 12 वाजता पुन्हा एकत्र येतो आणि पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो. We have fasting prayer. आमच्याकडे उपवास आणि प्रार्थना आम्ही करतो. We have our whole night prayer. आम्ही संपूर्ण रात्रीची प्रार्थना सुद्धा करतो. We cry unto God. आणि देवाकडे आम्ही आरोळी मारतो. We bring the whole situation into the hand of God. आणि संपूर्ण परिस्थिती आम्ही देवाच्या हातामध्ये घेऊन येतो. But because He is the Lord who changes the whole situation. तो देव आहे जो संपूर्ण परिस्थिती बदलतो. Lord, here am I. देवा प्रभू मी इथे आहे. Lord, here we प्रभू are. आम्ही इथे आहोत. Touch us and use us. आम्हाला स्पर्श कर आणि आम्हाला वापर. We bring all of you into the presence of God and pray for you all. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही आपल्या सर्वांना घेऊन येतो आणि आपल्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करत असतो. Whoever you may be, we definitely pray for you all. आणि तुम्ही कोणीही असाल आम्ही तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करत We असतो. collect all the prayer requests every Monday and start praying for you. आणि सोमवारी आम्ही त्या प्रत्येकाच्या प्रार्थना जमा करतो आणि प्रत्येकासाठी प्रार्थना करत असतो. We fast and plead before God for each and every name, every need. आणि प्रत्येक गरजेसाठी आम्ही तुमच्या गरजेसाठी त्या ठिकाणी प्रार्थना आणि विनंती करत असतो. Yeah, whole world is worried about the fear. आणि संपूर्ण जग आज त्या भीतीच्या काळजीमध्ये आहे. They have melt down, their hearts were melt down. आणि त्यांच्या काळजाचं त्यांच्या हृदयाचं पाणी होत आहे. They have lost courage. त्यांचं धैर्य आज निघून गेलेलं आहे. But beloved, पण प्रियांनो, in Christ we have a strong confidence. ख्रिस्तामध्ये आज आपल्याला एक विश्वास आहे. We move on. आपण पुढे जाऊ. And the Lord definitely lifts us up and uses us. आणि परमेश्वर निश्चित आपल्याला उंच करेल आणि आपल्याला वापरेल. Gives us confidence, gives us good health, and takes us in the midst of the whole pandemic. आणि या संपूर्ण महामारीच्या काळामध्ये परमेश्वर आपल्याला चालवेल आणि परमेश्वर आपल्याला उंच करेल. Shall we turn our lives and our concentration to the Lord? आणि आपलं जीवन आपलं अंतःकरण आपण परमेश्वराकडे आणूयात का? He is going to touch you. तो तुम्हाला स्पर्श करेल. He is going to touch and change your situation. तो तुम्हाला स्पर्श करून तुमची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकेल. Whoever you may be, तुम्ही कोणीही असाल, wherever you may be hearing this voice, आणि कुठेही आज तुम्ही हा आवाज ऐकत असाल, close your eyes. तुमचे डोळे तुम्ही बंद करा. Look God into prayer. परमेश्वराकडे आपली दृष्टी लावा Say to the Lord, here am I. आणि देवाला म्हणा, प्रभू मी इथे आहे. I humble myself. मी स्वतःला तुझ्या समोर नम्र Whole करतो. world is full of pandemic and full of fear of the pandemic. आणि संपूर्ण जग आज या महामारीमध्ये आणि या महामारीच्या भीतीमध्ये अडकलेलं आहे. But we turn unto you. पण प्रभू आज आम्ही तुझ्याकडे वळतो. Take control of us. प्रभू आमचा ताबा घे Use us for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी आम्हाला वापर. Glorify your name. तुझ्या नावाचा गौरव कर. Lift us up. आम्हाला उंच कर And let your kingdom be built and extended through us. आणि आमच्या द्वारे प्रभू तुझ्या राज्याची स्थापना आणि प्रसार हो. Shall we close our आपले eyes? डोळे आपण बंद करूया Shall we look God in prayer? आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Whoever you may be, तुम्ही कोणीही असाल, every situation, प्रत्येक परिस्थिती bring it to the presence of Jesus. देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन या. The Lord is here right now. परमेश्वर आज या ठिकाणी आहे. He is going to touch you. तो तुम्हाला स्पर्श करेल. The Lord is coming and touching you to change your situation. परमेश्वर येऊन तुमची परिस्थिती आज बदलत आहे. Tell your situation saying, Lord, here am I. आणि देवाला आज तुमची परिस्थिती सांगा आणि त्याला म्हणा, प्रभू मी इथे आहे. Touch me, प्रभू मला Lord. स्पर्श Touch कर. my माझ्या situation. परिस्थितीला स्पर्श कर. Touch my whole condition, आणि Lord. प्रभू माझी संपूर्ण परिस्थिती तू बदल We देवा. give everything into your hands, O आणि God. प्रत्येक गोष्ट आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. Everything is and beyond our control, O Lord. आणि प्रत्येक परिस्थिती प्रभू आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. Only thing we fall into your hand.
फक्त एकच गोष्ट करू शकतो, आम्ही तुझ्या हातात पडतो. Here Rahab did that. She gave herself into the hands of God. आणि राहाबेने ते केलं की तिने परमेश्वराच्या हातामध्ये ती Today shall we say, Lord, here am I. आज देवाला आपण म्हणू शकतो का, प्रभू मी इथे आहे, I give my life to you. प्रभू माझं जीवन मी तुला देतो, Touch me, Lord. मला स्पर्श कर. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार. Father, we thank you for speaking to us. प्रभू आमच्या सोबत तू बोलला म्हणून तुला धन्यवाद देतो. Lord, when we look at the situation, it is terrible, dreadful, and we cannot accept the situation. आणि ही परिस्थिती परमेश्वर आम्ही बघतो प्रभू, ही भयानक आहे आणि ही परिस्थिती आम्ही स्वीकारू शकत नाही. Everywhere hearing death, 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 and then every day deaths are increasing. आणि प्रत्येक ठिकाणी मरण मरण आणि प्रत्येक ठिकाणी मरण रोज वाढत आहे प्रभू. Where do we have place to run, O Lord? आणि प्रभू आमच्याकडे कुठे जागा आहे की आम्ही जिथे पळून जावं. We have only one place, that is Jesus. तर एकच जागा आमच्याकडे आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. We run into your presence, Lord. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही धावत येतो. Touch us, Lord. आम्हाला स्पर्श कर. Use us for your glory. तुझ्या गौरवासाठी आम्हाला वापर. We thank you for each and every one who is hearing this voice, O Lord. आणि प्रभू हा आवाज ऐकणाऱ्या त्या प्रत्येकाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Touch them right त्यांना now. याच वेळेस स्पर्श कर. If they don't have confidence right now, give them confidence. आणि प्रभू जर त्यांच्यामध्ये धैर्य नाही तर प्रार्थना करतो प्रभू त्यांच्यामध्ये धैर्य तू उत्पन्न If कर. they are filled with the fear, in the name of Jesus, remove the fear, O आणि Lord. जर ते प्रभू त्यांच्यामध्ये भीती आहे परमेश्वर बाप, आम्ही प्रार्थना करतो ख्रिस्त येशूच्या नावामध्ये ती भीती निघून जाऊ. And let your grace come upon each of us, O Lord. आणि आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा उतरून येऊ. In Jesus' name, touch everyone, O Father. येशूच्या नावात आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. Let your power come upon everyone, O तुझं Father. सामर्थ्य आम्हा प्रत्येकावर उतरून येऊ Let प्रभू. your grace come upon everyone, O तुझी Father. कृपा आम्हा प्रत्येकावर उतरून येऊ प्रभू. Wipe away their tears, O आणि Father. प्रभू त्यांचे अश्रू तू पुसून का. Touch them and give them victory over every problem which they have, O आणि त्यांना Father. स्पर्श कर आणि प्रत्येक त्यांच्या त्या समस्येवर प्रभू त्यांना तू विजय दे. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव कर. Touch each one of them आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर and glorify your name. आणि तुझ्या नावाचं गौरव. I know you are stretching out your almighty hand, O God. प्रभू मला माहिती आहे की तुझा सामर्थ्य हात तू पुढे करत I आहे know you are touching them. आणि त्यांना तू स्पर्श करत I know आहे. you are changing their आणि situation. मला माहिती आहे प्रभू त्यांची परिस्थिती तू बदलत I आहे. know you are filling them with the peace and comfort of आणि मला Father. माहिती आहे प्रभू त्या शांतीने त्यांना तू भरत आहे. Continue to glorify your name. तुझ्या नावाचं गौरव तू करून We give all the glory to आम्ही you. सर्व गौरव तुला We देतो. once again thank and worship. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी आराधना करतो. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूद्वारे ही प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.